आणि आता बातमी सरत्या वर्षातल्या सर्वात मोठ्या पोलीस कारवाईची। ठाण्यातील एका रेव पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। एकेकाळी धनिकांच्या मुलांपुरत्या मर्यादित असणाऱ्या अशा रेव पार्ट्यांमध्ये आता सर्वसामान्य घरातली मुलं देखील सहभागी होत असल्याचं या नव्या कारवाईतून दिसून आलंय। ही पार्टी नेमकी कशी आयोजित करण्यात आली आणि पोलिसांनी नेमकी कशी कारवाई केली याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। ठाण्यातील कासारवडवलीतील रेव पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या रेव पार्टीत तब्बल 90हून अधिक तरुण तरुणी सहभागी झाले होते। या सर्वांकडे ड्रग्ज, गांजा आणि मद्यसाठ्यासह 8 लाखांचा मुद्देमाल सापडलाय। सरत्या वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे। ठाणे गुन्हे पोलीस शाखेने जे मोठी कारवाई केलेली आहे, ठाण्यातील कासारवडवली भागातला हा एक खासगी प्लॉट आहे। या खासगी प्लॉट वरती रेव पार्टीचं आयोजन केलं होतं आणि ह्या रेव पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन केले जात असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळालेली होती। या पार्टीमध्ये गांजा, चरस, अफीम आणि एक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जे आहेत ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत। त्याचप्रमाणे दारूच्या बाटल्या या ठिकाणी पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत। अंमली पदार्थांचा सर्वात महत्त्वाचा अंमली पदार्थ म्हणजे LSD पेपर, ते देखील पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत। ही जागा नक्की कोणाची आहे याचा तपास आता ठाणे पोलीस करतायत। संपूर्ण ही पार्टी कशा प्रकारे आयोजित केली गेली होती, हे 100 जण एकत्र या ठिकाणी कसे जमले याचा देखील तपास आता ठाणे पोलीस करतायत। कासारवडवलीतील खाडी परिसरातील जंगलात तरुण तरुणींचा 5 तास नंगानाच सुरू होता। ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात रेव पार्टी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेव पार्टीमुळे अंमली पदार्थांच्या रॅकेटबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। डोंबिवलीतील तेजस कुबल, ठाण्यातील सुजल महाजनकडून रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचं समजतंय। सोशल मीडियाद्वारे रेव पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं। कोणालाही खबर लागू नये यासाठी जंगल परिसरातील जागेची निवड करण्यात आली। ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड इथल्या तरुण तरुणींनी यात सहभाग घेतला। पहाटे 3 वाजता ठाणे पोलिसांच्या पथकानं इथं छापा घातला। 90 तरुण आणि 5 तरुणी मद्यधुंद अवस्थेत थिरकताना आढळून आले। चरस, LSD, एस्कॅन्टन्सी पिल्स, गांजा या अंमली पदार्थांसह मद्यसाठा जप्त करण्यात आला। ठाणे जिल्हाच काय संपूर्ण राज्य ड्रग्सच्या विळख्यात सापडलेला आहे। कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला आहे। गुटखा, तंबाखू ओपन विकला जातोय बंदी असूनही, आणि हे तर आता रेव पार्टी वगैरे खुलेआम झालाय। कुणाचंही गृह खात्याचं म्हणजे गृह खातं हे निष्क्रिय झाल्या परिस्थिती आता झालेली आहे। त्यांचं कुठेही लक्ष नाही। गृह खातं काही या संदर्भात गंभीर नाही। आणि मला वाटतं की देवेंद्रजींची पकड जी 5 वर्ष होती, ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती पकड काय लूज होत चालली काय, ढिली होत चालली काय, असाही प्रश्न राज्यामध्ये आता निर्माण होतो आहे। मुंबईमध्ये पण ड्रग फ्री मुंबई करण्याचा संकल्प आम्ही मांडलेला आहे। 5000 कोटीचा ड्रग मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे आणि म्हणून त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही। त्यांच्या काळात तर काहीच पकडत नव्हते, आणि मग का पकडत नव्हते हे शोधलं पाहिजे तुम्ही। आमच्या काळामध्ये 5000 कोटीचं ड्रग्स पकडले। ठाण्याला कारवाई होते। मुंबईमध्ये शाळा, कॉलेज, आजूबाजूला जिथे जिथे टपऱ्या, हॉटेल आहेत तिथे ड्रग्स विकतात ते सगळं तोडून टाकायला सांगितलं, आम्ही डेमॉलिश करायला सांगितलंय। ड्रग जे विकतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायला सांगितलेलं आहे। हे सरकारचं आमचं अभियान आहे। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ही रेव पार्टी रंगल्यामुळे विरोधकांना आयती संधी चालून आली। मग काय, या रेव पार्टीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची नशा रंगली नसती तरच नवाल। हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं आहे। ही सरकार म्हणजेच एक नशा आहे। हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं। ही कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती। पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार, बरं का। हे दुसरं काय असतं त्यांना कळत नाही। अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे। आम्ही वारंवार बोलतो आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे। गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे। अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना, या सरकारला कळत नाही। मी काय म्हणावं।
त्यांना रात्रभर झोपच लागत नाही. सकाळी केव्हा टीव्हीचे कॅमेरे येतात, तुम्ही सुद्धा सकाळी 9 वाजता तयार राहतात, तुम्हालाही झोप लागत नाही आणि त्यांनाही झोप लागत नाही. ते सकाळी 9 वाजता वाट बघतात, तुम्ही लोक जातात. यापूर्वी हाय प्रोफाईल, सेलिब्रिटी, धनिक आणि बड्या उद्योजकांची मुलं असे लोक या रेव पार्ट्यांमध्ये सामील व्हायचे. मात्र सोशल मीडियामुळे हे लोण आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलंय. आधी दिल्ली, मुंबई, पुण्याच्या आसपास रेव पार्टी चालायच्या. आता या पार्ट्यांनी ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात शिरकाव केलाय, ही खूप गंभीर बाब म्हणावी लागेल. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.